नमस्ते. मी गणेश खेडकर सुभाष अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण ग्रुप सी ची जी आपली टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीज मधली आज आपण तिसऱ्या टेस्ट मधल्या करंटचे जे क्वेश्चन आहेत 66 पासून 80 या प्रश्नाचं डिस्कशन पाहणार आहोत. तुम्ही आता पेपर सॉल्व्ह केलेला असेल. लक्षात ठेवा, करंट हा टॉपिक असा आहे की जो प्रत्येक परीक्षेला विचारला जातो, रेलेव्हंट आहे. म्हणजे 15-15 क्वेश्चन विचारले जातात. काल परवा जो राज्यसेवेचा पेपर झाला त्या पेपरमध्ये पण आपण पाहिलं की करंटच्या क्वेश्चनच्या बाबतीत आपल्याला पाहता येतंय की आयोग थोडस ट्राय करायचं ठेवतोय, चालू ठेवतोय. तर शेवटी तो आयोग आहे, ती ऑथॉरिटी आहे, त्यांना तो प्रयोग करतच राहावा लागणार आहे. मग याचाच अर्थ असा होतो की आपल्यालाही आपल्या अभ्यासात बदल करावा लागणार आहे. क्वेश्चन काय प्रकारचे येत आहेत, इव्हन मग आता मालदीवच्या संदर्भातला जो प्रश्न विचारलेला आहे ते फारच मग डिटेल जात आहेत. मग आपण मागच्या वेळेस जपानच्या ज्या महिला पंतप्रधान झाल्यात पहिल्यांदा त्यांचा पक्षाच्या वेळेस बोललो होतो, किंवा थायलंडच्या ज्या पंतप्रधान आहेत त्यांचा पक्ष एकदा विचारून झालेला आहे. मग या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत. किंवा डी गुकेस संदर्भातला प्रश्न असेल तो आपल्याला पाहता येतो किती डायग्नोसिस होत आहे. किती नाही म्हटलं तरी 10 क्वेश्चन आपल्याला आज आपण ज्या पद्धतीने चाललेलो आहोत 10 क्वेश्चन आपले सिक्युअर होणार आहेत. क्वेश्चन फ्रेम करतानाच आपण त्याच हिशोबाने करतो की तुमचा सगळा जो क्वेश्चनचा एरिया आहे तो कव्हर व्हावा. तुमच्या ग्रुप बी चे आणि ग्रुप सी चे, म्हणजे ग्रुप बी चे 2018 पासून आणि ग्रुप सी चे 2017 पासूनचे सगळे पेपर करंटचे आपण पाहूनच आपण हे क्वेश्चन फ्रेम करत असतो. आणि शिवाय डिस्कशन मध्ये सुद्धा त्या क्वेश्चनचा आजूबाजूचा एरिया आपण कव्हर करत असतो, जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास करताना त्यातले महत्वाचे टॉपिक पॉइंट लक्षात यावे. ठीक आहे, चलो मग सुरू करूयात. आज आपण आपली ग्रुप सी ची ही तिसरी टेस्ट आहे. पहिला क्वेश्चन आपला 66 नंबरचा आहे. प्रश्न पाहिलेत, व्यक्तिविशेष मध्ये आपल्याला कायम प्रश्न विचारले जातात. विशेष करून एखाद्या महत्वाच्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे, त्यांची कुठे नियुक्ती झालेली आहे, या संदर्भातले प्रश्न विचारले जातात. त्यातलेच आता आपण जे प्रश्न पाहतोय पहिला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या विषयीचा प्रश्न पाहतोय. त्यांच्या संदर्भातलं अयोग्य विचारलेलं आपल्याला पाहताय. तर यावर्षी तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या ज्या काही परीक्षा आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. अतिशय पॉसिबल असणारा टॉपिक आहे. पहा, पहिला प्रश्न काय दिलाय पर्याय, ते लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सदनाचे सदस्य होते. ठीक आहे, माहित नाही आपल्याला, चेक करूयात आपण. ते आरबीआयचे गव्हर्नर होते, पण कितवे होते? 15वे. फॅक्ट विचारलेली आहे एक्झॅक्ट. आरबीआयचे गव्हर्नर आहेत हे आपण लक्षात ठेवतो, पण आरबीआयचे कितवे आहेत विचारलेला आहे. 1987 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता ही जी फॅक्ट आहे ना, ही पुरस्काराचं नावही सांगता आलं असतं. इयर विचारण्यामागचं कारण आहे की आपल्याला ते पंतप्रधान झाल्यानंतर माहित झालेत 2004 ते 14, परंतु 1987 ला तेवढं यांचं मूलभूत काम होतं एवढं अर्थशास्त्रामध्ये की तेव्हा पुरस्कार दिलेला आहे, हे लक्षात यावं, हा हेतू आहे. आणि विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच युजीसीचे पण ते अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलेलं आपल्याला पाहता येतो. अशा 4 विचारल्यात, त्यातलं अयोग्य निवडायचंय आपल्याला. तर सगळ्यात पहिलं स्टेटमेंट अयोग्य आपल्याला पाहता येतंय, ते लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सदनाचे सदस्य नव्हते, तर ते फक्त राज्यसभेचे सदस्य होते. 1999 ला त्यांनी दक्षिण दिल्ली अतिशय म्हणजे काय ते साक्षर वगैरे, सुशिक्षित नाही म्हणायला पाहिजे, साक्षर लोकसंख्या असणाऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढून सुद्धा त्यांचा पराभव झालेला पाहता येतोय. आणि लोकसभेला पराभव होऊन नंतर फक्त राज्यसभेच्या माध्यमातून पंतप्रधान होणारे त्या अर्थानं ते पहिले व्यक्ती आहेत, हे लक्षात ठेवा. तर डॉक्टर मनमोहन सिंग लोकसभेचे कधीच सदस्य नव्हते, फक्त राज्यसभेचे सदस्य होते. आणि मोस्टली ते राज्यसभेला आसाम मधून होते. नंतर आसाम मधून काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर शेवटच्या कालावधीमध्ये ते राजस्थान मधून ते राज्यसभेचे सदस्य झालेले आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आरबीआयचे 15वे गव्हर्नर होते, बरोबर आहे हे स्टेटमेंट. 1987 ला पद्मविभूषण मिळाला, हे पण बरोबर आहे. आणि युजीसीचे पण अध्यक्ष होते. अयोग्य विचारले, फक्त अ स्टेटमेंट अयोग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आपल्याला पाहता येतं. आता डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संदर्भातलं काय काय विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला मला माहित असणारं काय आहे, ते भारताचे पहिले सिख व्यक्ती आहेत जे आपल्या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत. ज्ञानी जैलसिंग राष्ट्रपती झालेले आहेत, पंतप्रधान होणारे डॉक्टर मनमोहन सिंग आपल्याला पाहता येतात. त्यानंतर 2004 ते 14 म्हणजे एवढे 10 वर्ष पंतप्रधान राहिलेले आहेत. म्हणजेच
पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि त्यांच्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग त्यावेळेस होते, की दीर्घकाळ त्यांनी पंतप्रधान राहिलेले आपल्याला पाहता येतात. 2 वेळा पंतप्रधान झालेले आहेत. जे त्यांचा कालावधी जर पाहिला तर 1932 ते 2024 इतकं त्यांचं लाईफ स्पॅन आपल्याला पाहता येतं. 1932चा जन्म आहे आणि 2024ला साधारण 26 डिसेंबरच्या आसपास काँग्रेसचं बेळगावचं अधिवेशन होतं. बेळगावच्या अधिवेशनाला 2024ला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत, ज्याचे गांधी अध्यक्ष होते. आणि त्या अधिवेशनाच्या दरम्यानच त्यांचं निधन झाल्यामुळं काँग्रेस सगळा कार्यक्रम रद्द करून दिल्लीला पूर्ण कार्यक्रमासाठी यांच्या अंत्यविधीसाठी आलेलं पाहता येतं आपल्याला. ते एक पाहता येतं. नंतर केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड यासारख्या युनिव्हर्सिटीमधून ते शिकलेले आहेत. केम्ब्रिज मधून त्यांची पीएचडी जी आहे ती भारताच्या निर्याती संदर्भातला आपल्याला पाहता येतं आणि ती ऑक्सफोर्ड मधून त्यांनी पीएचडी केलेली आपल्याला पाहता येते. अंगठाड सारख्या संस्थेमधून त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहता येते. चंदीगडला प्राध्यापक होते. त्याच्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पण प्राध्यापक राहिलेले आपल्याला पाहता येतात. युजीसीचे अध्यक्ष होते. नियोजन आयोग, त्यावेळेचा नियोजन आयोगचे उपाध्यक्ष पण होते आणि नंतर ऍज अ पंतप्रधान असताना अध्यक्ष म्हणून पण काम केलं त्यांनी आपल्याला पाहता येतं. पी व्ही नरसिंह राव ज्यावेळेस पंतप्रधान होते आणि एलपीजी मॉडेल ज्यावेळेस आलेला आहे त्यावेळेस अर्थ खात्याचे जे मंत्री होते ते डॉक्टर मनमोहन सिंग होते. म्हणजे राव मनमोहन जे मॉडेल म्हटलं जातं एलपीजीला, त्याचं कारणच आहे की राव पंतप्रधान आणि मनमोहन सिंग हे पण अर्थमंत्री होते. त्यावेळेस पी चिदंबरम व्यापार मंत्री होते. असे तिघांचं आपल्याला ते कॉन्ट्रीब्युशन पाहता येतं. खरं तर भारतरत्न प्राप्त असणारी पोटेन्शियल असणारी व्यक्ती आहे. आगामी काळात मिळेल अशी आपण अपेक्षा करू शकतो. हे सगळं काम त्यांचं आपल्याला आहे जे विचारलेलं आहे. खूप चांगले पुस्तकं पण लिहिलेले आहेत अर्थशास्त्रासंदर्भातले, तेही आपल्याला पाहता येतात. अगदी शेवटपर्यंत राज्यसभेमध्ये कार्यरत होते हेही आपल्याला पाहता येतं. त्यांच्या 3 मुली आहेत आणि त्याही वेगवेगळ्या पदावर प्राध्यापक म्हणून आहेत किंवा तेही आपल्याला पाहता येतं. एखादं स्टेटमेंट विचारलं तर माहित असावं म्हणून. ठीक आहे. डॉक्टर मनमोहन सिंग मोस्ट एक्सपेक्टेड आहे, करून ठेवणं गरजेचं आहे. आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आपण क्वेश्चन सेट करतानाच याच हिशोबानं काढतो की ते हाय प्रोबॅबिलिटी आहे की ज्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळं हा एरिया तुम्ही आवर्जून करायला पाहिजे. चलो, 67 नंबरचा क्वेश्चन आहे पॅरिस ऑलिम्पिक विषयीचं, जे 2024 मध्ये झालेली आहे आणि त्याच्यातलं योग्य विचारलेलं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं मला प्रश्न काय विचारलाय, योग्य अयोग्य. ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या परीक्षेचं सगळ्यात मोठं चॅलेंज जे तुमचं टाइम मॅनेजमेंट आहे. म्हणजे तुम्हाला 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि त्याच्यात तुमचे मॅथ रिजनिंगचे 20 क्वेश्चन आहेत. हे सगळं बघता ते टाइम मॅनेजमेंट मध्ये हे बघणं आणि त्याच्यात हे असे बारकाईनं शब्द बघणं हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. पहिलं स्टेटमेंट दिलंय, या स्पर्धेमध्ये भारतानं 1 रौप्य पदक आणि 5 कांस्य पदक म्हणजे ब्रॉन्झ, सिल्वर आणि ब्रॉन्झ असे एकूण 6 पदक जिंकलेले आहेत. ठीक आहे. मनू भाकरने 10 मीटर नेमबाजी मध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे. आता या 2 स्टेटमेंट पैकी फक्त पहिलं स्टेटमेंट योग्य आपल्याला पाहता येतं, दुसरं स्टेटमेंट योग्य नाही. मनू भाकर या एकमेव भारतीय आहेत ज्यांनी एकाच ऑलिम्पिक मध्ये 2 मेडल मिळवलेले आहेत. लक्षात ठेवा, मनू भाकर यांनी 10 मीटर आणि 50 मीटर शूटिंग मध्ये दोन्ही मिळवलेले आहेत, पण ते दोन्ही ब्रॉन्झ मेडल आहेत, कांस्य मेडल आहेत, रौप्य नाही. लक्षात ठेवा. त्यामुळं योग्य स्टेटमेंट फक्त पहिलं आपल्याला पाहता येतं. मग रौप्य 1 तर मिळालंय, आपण लिहिलंय फॅक्ट मध्ये 1 रौप्य. तर 1 रौप्य जे आहे ते मिळालेलं आहे आपले भालाफेकवाले नीरज चोप्रा. नीरज चोप्रा यांना भालाफेकमध्ये त्यांनी काहीतरी 89.45 मीटर इतक्या लांबीचा भाला फेकलेला आपल्याला पाहता येतो. भारताला 1च सिल्वर मिळाले किंवा रौप्य मिळाले, ते नीरज चोप्रा यांना मिळालेलं आहे. मनू भाकर या एकाच इव्हेंटमध्ये 2 ऑलिम्पिक मेडल मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. यानंतर भारतामध्ये आपण पाहिलं 1 आणि 5 असे 6 मेडल मिळवलेले आहेत. सगळ्यात पहिले मेडल कुणी मिळवले जास्त हे आपल्याला विचारलं जातं. तर अमेरिका, चीन आणि जपान. मेडल जे काउंट केले जातात ते गोल्ड वरून केले जातात, टोटल वरून केले जात नाहीत, हे लक्षात ठेवा. आता भारतातले जे काही मेडल मिळालेत त्याच्यामध्ये एक नाव आहे अमन सहरावत. अमन सहरावत नाव आहे, ज्यांनी कुस्तीमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे
आणि सगळ्यात कमी वयाचे 21व्या वर्षी मेडल मिळवणारे, भारताच्या इतिहासामध्ये वयाच्या 21व्या वर्षी ऑलिम्पिक मेडल मिळवणारे अमन सहरावत आहेत. त्यामुळं अमन सहरावत यांच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे, हे लक्षात ठेवा. ब्रॉन्झ मिळालेला आहे त्यांना, परंतु वय 21 आपल्याला पाहता येतं. नंतर हॉकीमध्ये मिळवलेलं आपल्याला पाहता येतं, हॉकीनं ब्रॉन्झ मिळवलेला आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर 1952ला खशाबा जाधव यांनी मेडल मिळवलेलं आहे कुस्तीमध्ये. त्याच्यानंतर 72 वर्षांनी स्वप्नील कुसळे, कोल्हापूरचे जे स्वप्नील कुसळे आहेत त्यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे नेमबाजीमध्ये, हे लक्षात ठेवा. त्यामुळं महाराष्ट्रासाठी सुद्धा यावर्षी क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. जर यावर्षी ऑलिम्पिकवर क्वेश्चन आला तर स्वप्नील कुसळे, अमन सहरावत, मनू भाकर यांच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता खूप जास्त आहे. मग त्याच्यानंतर सर्वाधिक मेडल अमेरिका, चीन, जपान आपल्याला पाहता येतात. आयोजक देश असणारा फ्रान्स 5व्या नंबरवर होता, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर ही स्पर्धा जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये पार पडलेली आपल्याला पाहता येते. फ्रान्समध्ये ऑलिम्पिक होण्याची ही 6वी वेळ आपल्याला पाहता येते. त्यानंतर पॅरिस हे असं दुसरं शहर आहे ज्याच्यात 3 वेळा ऑलिम्पिक झालेले. यापूर्वी लंडन हे असं शहर होतं की एकाच शहरामध्ये 3 वेळा ऑलिम्पिक झाली. आता पॅरिसचा नंबर आहे. पॅरिसमध्ये सुद्धा आता 3ऱ्यांदा ऑलिम्पिक झालेली आपल्याला पाहता येते. मग याच्यामध्ये तुम्हाला हे विचारलं जातं की ध्वजवाहक कोण होते. ध्वजवाहक जे आपल्याला पाहता येतात. नंतर समारोपाच्या कार्यक्रमामध्ये ध्वजवाहक कोण होते, हेही प्रश्न विचारले जातात, तेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शेवटी शेवटच्या कार्यक्रमामध्ये मनू भाकर आणि PR श्रीजेश हे ध्वजवाहक होते. सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये PV सिंधू आणि अचत शरद कमल हे ध्वजवाहक होते. तर या टॉपिकवर, पॅरिस ऑलिम्पिकवर आपल्याला काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते सगळं आपण कव्हर केलं आहे. याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे पॅरा ऑलिम्पिक. जिथं ऑलिम्पिक होती तिथंच पॅरा ऑलिम्पिक होत असते. तर त्याच्यावर आपण नेक्स्ट टाइम बघूयात आणि तुम्ही पण करताना पॅरा ऑलिम्पिक आवर्जून केलं पाहिजे. चलो, या क्वेश्चनचं क्लिअर झालं सगळ्यांना. कोणता एरिया आपण कव्हर करतोय तेही लक्षात येऊन जाईल तुम्हाला. आणि हे व्हिडिओ पाहताना त्याच्या नोट्स जे आहेत त्या लगेच तिथं काढून ठेवा, म्हणजे ऑलिम्पिकचं सगळं तुमचा टॉपिक कव्हर होऊन जाईल. क्रिकेटवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्याच्यातला हा एक एरिया असतो. ICCच्या वतीनं देण्यात येणारा म्हणजे 2024चा महिला वन डे क्रिकेटर, ICCच्या वतीनं जो महिलांना वन डे क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळालाय असं विचारलेला आहे. हरमनप्रीत, जेमिना रॉड्रिग्ज, अमनजीत कौर, स्मृती मंदाना, अशा 4 आहेत. भारतानं, आपण मागच्याच वेळेस पाहिलेलं आहे की भारतानं आशिया कप मध्ये वुमेनचा जो वर्ल्ड कप आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकलेला आपल्याला पाहता येतं. ऑस्ट्रेलियानं 7व्यांदा जिंकलेला आहे. आता भारतानं पहिल्यांदाच जिंकलेला आहे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून. आणि मग ते खूप चर्चेत आहे. मग त्या वर्ल्ड कपवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मग आता महिला संदर्भातला हा जो पुरस्कार आहे ICC कडून, तो त्यातला गॅरी सोबर्स नावाचं, यांच्या नावाचा एक पुरस्कार असतो ICCचा क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून. तो जसप्रीत बुमराहला मिळालेला आहे. जसप्रीत बुमराहला यावेळेस 2 पुरस्कार मिळालेले आहेत. गॅरी सोबर्स त्यांच्या नावाचा एक आणि ICCचा मेल क्रिकेटर ऑफ द इयर असे 2 पुरस्कार मिळालेले आहेत, हे लक्षात ठेवा. असा पुरस्कार मिळवणारा हा 5वा भारतीय आहे. यापूर्वी सचिन, राहुल द्रविड, R अश्विन, विराट कोहली यांना पुरस्कार मिळालेला आहे. आणि बुमराहवर विचारलं जाऊ शकतं, पण यावर्षी क्रिकेटवर महिला संदर्भात विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. मग याच्यातला कुणाला मिळालाय तर स्मृती मंदानाला मिळालेला आपल्याला पाहता येतो, हे लक्षात ठेवता येतं. वर्ल्ड कप मध्ये जेमिना रॉड्रिग्ज खूप चर्चेत होत्या. मग वर्ल्ड कप संदर्भात आला तर जेमिनावर विचारला जाऊ शकतो, जनरली स्मृती मंदानावर विचारला जाऊ शकतो. आता ज्यावेळेस आपण ICCचे पुरस्कार पाहतो, 3 नावं महत्वाचे मी सांगितलं. जसप्रीत बुमराह 2 वेळा मिळालेला आहे, स्मृती मंदाना, आणि तिसरं T20 मधला प्लेअर ऑफ द इयर जो आहे, क्रिकेटर ऑफ द इयर, तो अर्शदीप सिंगला मिळालेला आहे. अर्शदीप सिंग. त्यामुळं ICCचे क्रिकेटचे नावं विचारले तर 3 नावं महत्वाचे आहेत. फिमेलचा जो मिळालेला आहे
तो दुसऱ्या देशातला आहेत. पण मग भारतासंदर्भातले हे 3 नाव आहेत, जसप्रीत बुमराह, स्मृती मंधाना आणि अर्शदीप सिंग. अर्शदीप सिंग T20 साठी आहेत. आयसीसीच्या वतीनं हे 2004 पासून हे पुरस्कार मिळतात. सर्वाधिक वेळा बघायला गेलं तर विराट कोहलीला हा पुरस्कार मिळालेला आपल्याला पाहता येतो. ठीक आहे, म्हणजे या पुरस्काराच्या संदर्भात काय काय विचारलं जाऊ शकतं ते सगळं आता आपण इथं डिस्कस केलेलं आहे. मला वाटतं तेवढं सफिशियंट आहे. चलो पुढे जाऊया. 69 नंबरचा क्वेश्चन, योग्य पर्याय निवडा असं विचारलेलं आहे. पुन्हा एकदा मोस्ट एक्सपेक्टेड एरिया आहे. ठीक आहे, तुमच्या परीक्षेच्या पर्यंत म्हणजे आता आजच्या तारखेला आपण विचार केला तर 2025 चे नोबेल दिलेले आहेत. पण आयोगाचा ट्रेंड बघितला तर आयोग आपल्याला मागच्या वर्षीच विचारलं जाऊ शकतं, कारण त्याचं काही युनिक असेल तर. म्हणून आपण मग हे 2024चं पाहतोय. पर्याय काय विचारलंय तुम्हाला, अयोग्य पर्याय निवडा असं विचारलेलं आहे. पहा पर्यायामध्ये काय, आता एखादं स्टेटमेंट ज्यावेळेस असतं त्यामध्ये फॅक्ट खूप जास्त असतात. ते पहा, पहिल्यांदा काय नाव विचारलंय, जपान. देशाचं नाव विचारलंय, ही फॅक्ट झाली. हानकांग व्यक्तीचं नाव विचारलंय, कधीचा, 2024चा. कशाचा नोबेल, साहित्याचा नोबेल. 4 झाल्या. एका स्टेटमेंटमध्ये किती फॅक्ट्स आहेत ते पहा. साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या आशियाई महिला, म्हणजे एका स्टेटमेंटमध्ये तुम्हाला 5 फॅक्ट विचारलेल्या पाहता येतात. नंतर दुसरं आहे द व्हेजिटेरियन, या कादंबरीसाठी त्यांना 2016चा आंतरराष्ट्रीय बुकार पुरस्कार मिळालेला आहे. असे 2 स्टेटमेंट विचारलेले आहेत. अयोग्य विचारले तर पहिलं स्टेटमेंट अयोग्य आहे, दुसरं बरोबर आहे. आता पाहूयात आपण, हे सगळं स्टेटमेंट बरोबर आहे. पहिलं जे स्टेटमेंट आहे ना, हानकांग बरोबर आहे. 2024च्या साहित्याचा नोबेल पहिल्या आशियाई महिला आहेत. फक्त इथं जपान चुकीचं दिलेलं आहे, दक्षिण कोरिया पाहिजे. ठीक आहे, 5 फॅक्ट विचारल्यात, त्या 5 मधलं बाकी सगळं बरोबर आहे. पण वाचण्याच्या गडबडीत आणि स्पीड मेंटेन करण्याच्या मध्ये आपण देश कदाचित विसरू शकतो आणि नाव त्या लोकांचे सेम वाचू शकतात. पण जपान नाही तर त्या दक्षिण कोरियाच्या आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या त्या पहिल्या व्यक्ती आहेत, लक्षात ठेवा, व्यक्ती शब्द वापरलेला आहे, ज्यांना साहित्याचा नोबेल मिळालेला आहे. साहित्य नोबेल मिळवणाऱ्या त्या दक्षिण कोरियाच्या पहिल्या व्यक्ती आहेत आणि साहित्याचा नोबेल मिळवणाऱ्या त्या पहिल्या आशियाई महिला आहेत, हे लक्षात ठेवा. आपले रवींद्रनाथ टागोर आहेत, आपल्याला 1913चे माहित आहेत. पण आशियाई महिला साहित्याचं नोबेल तर ते हानकांग आहेत, जपानच्या, दक्षिण कोरियाच्या. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट सगळ्यांना क्लिअर झालं. द व्हेजिटेरियन ही कादंबरी आहे, 2016ला त्यांना त्यासाठी आंतरराष्ट्रीय बुकर मिळवलेला आहे. आणि अशी सुद्धा ही त्यांची पहिली कादंबरी आहे, किंवा दक्षिण कोरियाची पहिली कादंबरी आहे जिला आंतरराष्ट्रीय बुकर मिळालेला आहे. म्हणजे दोन्ही मध्ये त्या महत्वाच्या आहेत, साहित्याच्या नोबेल मध्ये पण महत्वाच्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय बुकर मध्ये सुद्धा त्या महत्वाच्या आहेत. उत्तर लक्षात आलं सगळ्यांना. पर्याय क्रमांक अ हे चुकीचं आपल्याला पाहता येतं. त्यानंतर द व्हेजिटेरियन ही कादंबरी त्यांची महत्वाची आहे. द ह्युमन ऍक्ट ग्वांगझू जो हिंसाचार झाला 1980ला, त्या संदर्भात ते विचारलेलं जातं. वी डू नॉट पार्ट ही एक त्यांची कादंबरी आपल्याला पाहता येते. द व्हाईट नावाची त्यांचं एक पुस्तक आहे, ते विचारलं जाऊ शकतं. जनरली ज्यांना साहित्याचा वगैरे नोबेल विचारला जातो त्यांच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर त्यांचे पुस्तकं विचारण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणून त्यांचे 4 पुस्तकाचे नावं आपण इथं पाहिलेले आहेत. द व्हेजिटेरियन असेल, वी डू नॉट पार्ट असेल, द व्हाईट असेल आणि ह्युमन ऍक्ट, असे 4 कादंबऱ्या आहेत त्या विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, मग 2024च्या साहित्याच्या नोबेल संदर्भात जे काही विचारलं जाऊ शकतं ते आपण इथं कव्हर केलेलं आहे. एवढ्या फॅक्ट करणं आवश्यक आहे. चलो पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन पद्मविभूषण आणि 2025 संदर्भात विचारलेला आहे. पहा बरं का, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला 2025चा पद्मविभूषण हा पुरस्कार प्राप्त झाला नाही असं विचारलेलं आहे. कुमुदुनी लखिया कथ्थक मधले आहेत, नंतर त्यांचं निधन पण झालेलं आहे. यांना मरणोत्तर नाहीये, एप्रिलमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. मनोहर जोशी मरणोत्तर आहे त्यांना, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. ओसुमू सुझुकीचे आणि शारदा सिन्हा या बिहारच्या लोक गायिका आहेत. शारदा सिन्हावर विचारलं जाऊ शकतं. मग कुणाला प्राप्त झाला नाही तर मनोहर जोशींना पद्मभूषण मिळालेला आहे. दोन्ही पुरस्कारात फरक आहे, लक्षात ठेवा.
यांना पद्मभूषण मिळालेलं आहे. महाराष्ट्रातल्या एकाही व्यक्तीला यावर्षी पद्मविभूषण नाही. पंकज उधास, शेखर कपूर आणि मनोहर जोशी अशा तिघांना पद्मभूषण आहे. ठीक आहे, याचं उत्तर काय आहे? डॉक्टर मनोहर जोशी आपल्याला पाहता येतं. आता यावर्षी 139 पद्म पुरस्कार जाहीर केलेले आपल्याला पाहता येतात. त्यात 23 महिला आहेत, 13 मरणोत्तर आहेत आणि 10 परकीय व्यक्ती आपल्याला पाहता येतात. 139 पैकी जर पाहिलं तर 7 पद्मविभूषण आहेत, 13 पद्मभूषण आहेत आणि 119 हे पद्मश्री पुरस्कार पाहता येतात. महाराष्ट्रातल्या 0 व्यक्तीला पद्मविभूषण आहे, 3 व्यक्तीला पद्मभूषण आहे आणि 11 व्यक्तीला पद्मश्री आहे. आता आपल्याला जे काही पद्मभूषण पुरस्कारासंदर्भातलं विचारलं जातं किंवा पद्मश्री पुरस्कारासंदर्भात, तर महाराष्ट्रासंदर्भातलं प्रायोरिटीने करणं पहिली आपलं टार्गेट आहे. महाराष्ट्रासंदर्भात करताना ज्या पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि त्यांचं क्षेत्र हे करणं गरजेचं आहे. त्यानंतर पद्मविभूषण पुरस्कार कोणाला मिळालाय ते बघणं गरजेचं आहे, हे विचारलं जातं. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं ना, 23 महिला आहेत, 13 मरणोत्तर आहेत, 10 परकीय आहेत, ही फॅक्ट विचारली जाते. 139 आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आदल्या रात्री सायंकाळी हे पुरस्कार जाहीर केले जातात. उत्तर कळालं सगळ्यांना? पद्मभूषण आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता हाही क्वेश्चन तसाच आहे, पुन्हा एक्सपेक्टेड मधला आहे आणि इथं कन्फ्युजन होण्याची शक्यता खूप जास्त आहे. काही लोकांचं उत्तर इथं 12 फेल आलेलं असू शकतं. ठीक आहे, काही हरकत नाही. पहा, खालीलपैकी कोणता सिनेमा 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट याचा पुरस्कार प्राप्त सिनेमा ठरला आहे असं विचारलेलं आहे. कांतारा, 12 फेल, अट्टम आणि कठल द जॅकफ्रूट मिस्ट्री. आपण जनरली काही लोक हिंट सांगताना सांगतात, जे ज्यादा एक्सप्लेन करतोय ते पर्याय निवडायचा असतो, तर कठल नाहीये. याचं उत्तर आहे अट्टम. अट्टम हा मल्याळम भाषेतला सिनेमा आपल्याला पाहता येतो, ज्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. आता या ठिकाणी आपण जे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते 2 अँगलने पाहूयात. 17वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. 2024 ला 17वे आहेत. लक्षात ठेवायचं, जर वर्ष 2024 आहे तर ते त्याच्या अगोदरच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये रिलीज झालेले सिनेमा असतात. 71 हा 2025 चा आहे, म्हणजे याच्यामध्ये 2024 या वर्षामध्ये रिलीज झालेले सिनेमे असतात. आता थोडस इथं पाहूयात, कम्पॅरेटिव्ह पाहूयात. हा जो 24चा पुरस्कार आहे ना, तो पोस्टपोन झालेला होता म्हणून आपण एकत्र पाहतोय ते. आता 17व्या मध्ये सगळ्यात चांगला सिनेमा म्हणजे उत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे अट्टम, जो मल्याळम भाषेतला आपल्याला पाहता येतोय. नंतर याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ऋषभ शेट्टीला मिळालेला आहे. ऋषभ शेट्टी. कांतारा तुम्ही पाहिला असेल दोन्ही पार्ट, आता दुसरा पार्ट आलेला आपल्याला पाहता येतोय. इथं जो पुरस्कार मिळालेला आहे तो पुरस्कार शाहरुख खान आणि विक्रांत मेसी. शाहरुख खानला जवानसाठी आणि विक्रांत मेसीला 12 फेल साठी हा पुरस्कार मिळालेला आहे. इथं 12 फेल हा पिक्चर बेस्ट ठरलेला आपल्याला पाहता येतो. ठीक आहे. आता अभिनेत्री विचारल्या जातात आपल्याला. इथं 17व्या मध्ये नित्या मेनन यांना तमिळ भाषेतल्या सिनेमासाठी मिळालेला आहे आणि पारेख म्हणून एक आहेत, पारेख, त्यांना गुजराती भाषेतल्यासाठी. दोघींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असा पुरस्कार मिळालेला आपल्याला पाहता येतो. 71व्या मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी आणि नॉर्वे या सिनेमासाठी मिळालेला आपल्याला पाहता येतो. मिसेस चॅटर्जी आणि नॉर्वे यासाठी विचारलेला आहे. मग हे जे आहेत इथं विचारलं जातं, त्यामुळं तुम्हाला काळजीपूर्वक काय विचारलंय हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2024चा 17वा आहे, 2025चा 71वा आपल्याला पाहता येतो. मग आपल्याला 17वा विचारलाय, आपण अट्टम लिहिलेलं आहे. 71वा विचारला तर 12 फेल लिहिणार आहोत. मग त्याच्यामध्ये कोणाला काय पुरस्कार मिळाला हे आपण पाहिलेलं आहे. क्लिअर सगळ्यांना? चलो पुढे जाऊयात.
हा वन लाईनर क्वेश्चन आहे, याच्यात जास्त काही नव्हतं, पण वन लाईनरची पॉसिबिलिटी आहे म्हणून आपण तसा कव्हर करतो. 72वा क्वेश्चन आहे, उत्तराखंडने 2016 मध्ये सर्वप्रथम ई कॅबिनेट प्रणाली लागू केलेली आहे. ती एक हिंट आहे, आपल्याला विचारलेला आहे. कधी कधी प्रश्न स्वतःच एक्सप्लेन करतो, त्या कॅटेगरी मधला हा क्वेश्चन आहे. विचारला जाऊ शकतो ई कॅबिनेट लागू करणारं पहिलं स्टेट कोणतं आहे? उत्तराखंड. आपल्या प्रश्नामध्ये उत्तर आहे. 2025 मध्ये महाराष्ट्राने ई कॅबिनेट प्रणाली लागू केलेली आहे आणि असं करणारं ते कितवं राज्य आहे? तर 7वं राज्य आपल्याला पाहता येतं. ई कॅबिनेट म्हणजेच पेपरलेस काम करता यावं यासाठीच ते प्रोत्साहन दिलं जातं. बरेच राज्य आहेत, अरुणाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, त्रिपुरा आहे, उत्तर प्रदेश आहे, आता आपलं महाराष्ट्रही पाहता येतं, त्यांनी ई कॅबिनेट प्रणाली लागू केलेली आहे. हा एक वन लाईनर कॅटेगरी मधलाच क्वेश्चन आहे. भारतातलं तिसरं, हे पण सांगताना सांगितलंय की भारतातलं कितवं आहे? तिसरं. आणि महाराष्ट्रातलं पहिलं आदिवासी विद्यापीठ कुठे प्रस्तावित आहे? तर नाशिकला प्रस्तावित आपल्याला पाहता येतं. पर्यायामध्ये निवडताना जास्त करून आदिवासी तालुके जिल्हे घेतलेले आहेत, पण नाशिकला आहे. यावर्षी महाराष्ट्राचे राज्यपाल त्यावेळेस CP राधाकृष्णन होते, यांनी ते जाहीर केलेलं आहे. यापूर्वी देशाचा जर विचार केलं तर मध्य प्रदेशमध्ये एक आदिवासी विद्यापीठ आहे, आंध्र प्रदेशमध्ये एक आदिवासी विद्यापीठ आहे. हे दोन मोठे आदिवासी विद्यापीठ मानले जातात. त्यानंतर ओडिसा मधलं एक आदिवासी विद्यापीठ आहे, त्याला आदिवासी विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. आणि भारतातलं सर्वात मोठं आदिवासी विद्यापीठ ओडिसा मधलं आहे. जर आता मी ज्यावेळेस तिसरं म्हणतोय त्यावेळेस मी मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश मधले दोन, आणि आता हे तिसरं म्हटलेलं आहे. ओडिसा त्या अर्थानं दर्जा दिलेला आहे, पण मग ते तसं मानलं जात नाही. नाशिकमध्ये आहे. आपल्या ज्या नाशिकला जे काही आदिवासी विद्यापीठ होणार आहे त्यात 80% लोक जे असणार आहेत स्टुडंट ते आदिवासीच असणार आहेत, त्यांना तेवढं प्रेफरन्स मिळणार आहे. ओके, क्लिअर सगळ्यांना? चलो पुढे जाऊयात. पुन्हा वन लाईनर कॅटेगरी मधला आहे. आणि संयुक्त राष्ट्रसंघ युनायटेड नेशननं कोणता दिवस जागतिक ध्यान दिवस मेडिटेशन डे म्हणून प्रस्तावित केलेला आपल्याला पाहता येतो? 11 डिसेंबर, 15 डिसेंबर, 21 डिसेंबर आणि 27 डिसेंबर असे 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला माहित आहे 21 डिसेंबरला वगैरे सर्वात मोठी रात्र मानली जाते, म्हणून 21 डिसेंबर हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, 21 डिसेंबर हे आपलं उत्तर पाहता येतं. यामध्ये जर आपण बारकाईनं पाहिलं तर याच्या संदर्भात जर फारच डिटेलमध्ये गेलं तर आपल्याला कसं वाटतं, ध्यान म्हणजे जसं योग, जागतिक योग दिनाचा प्रस्ताव भारतानं दिलेला होता, तसंच याच्या संदर्भात जर विचार केला तर आपल्याला वाटतं की योग ध्यान हे भारताचं आहे. तर भारतानं या प्रस्तावाला अनुमोदन दिलेलं आहे. लिechtenstein नावाचा देश आहे, या देशानं हा प्रस्ताव दिलेला आपल्याला पाहता येतोय आणि भारतासहित अनेक देशांना त्याला अनुमोदन दिलेलं आहे. फार डिटेलमध्ये गेले तर या देशाचं नाव विचारलं जाऊ शकतं, म्हणून मेन्शन केलेलं आहे. 21 डिसेंबर याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन मोस्ट एक्सपेक्टेड एरिया आहे की ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सन 2025 हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वर्ष म्हणून साजरा करता येणार नाही किंवा तसं सेलिब्रेट होणार नाही? आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष, आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष, आंतरराष्ट्रीय हिमनद्या संरक्षण वर्ष आणि आंतरराष्ट्रीय उंट वंशीय वर्ष. तर हे 2024चं आहे, 2025चं नाही, म्हणून इथं आपलं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष मोस्ट प्रोबेबल आहे. हिमनद्या संरक्षण वर्ष विचारलं जाऊ शकतं. आशियामधला नेपाळ असा देश आहे ज्यानं हिमनद्या लुप्त झाल्यात असं डिक्लेअर केलेलं आहे. व्हेनेझुएला आपल्याला देश पाहता येतो, मग त्यावेळी हिमनद्या संदर्भातला काही ना काही प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यानंतर चौथं एक वर्ष आहे आंतरराष्ट्रीय पीस आणि ट्रस्ट, हे पण 2025 मध्ये सेलिब्रेट होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 2025 मधले हे 4 वर्ष आहेत: सहकार, क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि हिमनद्या संरक्षण. आणि आता हे चौथं हे आहे, हे जे आहे आंतरराष्ट्रीय उंट वंशीय वर्ष 2024 आहे. 2026 मागच्या एका टेस्ट मध्ये आपण पाहिलेलं आहे, युनायटेड नेशननं जागतिक महिला शेतकरी दिन म्हणून साजरा केला आहे.
म्हणजे आपण पाहिलं आपल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून 24, 25, 26 तीनही वर्ष आपण कव्हर केलेले आपल्याला पाहता येतात. चलो जाऊयात पुढे. मग ब्रिक्स, आपल्याला या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. परिषद कोठे झालेली आहे, कितवी आहे, म्हणून आपण ते कव्हर केलेलं आहे. 16वी ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आपल्याला पाहता येते, तर रशियामधल्या कझान या शहरात आयोजित केलेली पाहता येते. खरं तर ब्रिक्सची 2009ची पहिली परिषद सुद्धा रशियामध्ये झालेली आहे. कझान जे ठिकाण आहे त्या ठिकाणी कझान डिक्लेरेशन किंवा कझान जाहीरनामा सुद्धा विचारला जाऊ शकतो. कझान जाहीरनामा कशाच्या संदर्भात आहे, तर ब्रिक्स संदर्भातला आपल्याला पाहता येतं. ब्रिक्स तुम्हाला माहित आहे, जिम ओनील जे ब्रिटिश अर्थतज्ञ आहेत यांनी ही टर्म केलेली आहे. नंतर ब्रिक होता अगोदर, 2010ला त्यात दक्षिण आफ्रिका आलेला आहे, ब्रिक्स झालेला आहे. मग आता इजिप्त, इथिओपिया, UAE हे सगळे देश सहभागी झालेले पाहता येतात. 17वी ब्राझीलला प्रस्तावित आहे, हे लक्षात ठेवा. 17वी कुठं आहे, ब्राझीलला प्रस्तावित आपल्याला पाहता येते. क्लिअर. 76चं पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आपल्याला पाहता येतं. नेक्स्ट क्वेश्चन, पहिल्या राष्ट्रीय वेतन आयोगाचे अध्यक्ष. खरं तर आता विचारले जाऊ शकतात 8व्या, कारण ते सोपं आहे, सगळ्यांच्याच लक्षात येऊन जातं. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष आहेत. तो वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आपल्याला पाहता येते. 2025ला नियुक्त केलाय, वर्षभरात ते शिफारसी रिकमेंड करते. पहिल्याचे विचारलेत श्रीनिवास वरदाचार्य हे आपल्याला पाहता येतात, पहिले आहेत. जगन्नाथ दास, के माथुर, BN श्रीकृष्ण हे यापूर्वीच्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आपल्याला पाहता येतात. BN श्रीकृष्ण 7व्या वेतन आयोगाचे आपल्याला पाहता येतात. पहिले विचारले श्रीनिवास वरदाचार्य, बाकीचे नावं नाही लक्षात ठेवले ते चालतील. पहिले लक्षात ठेवा आणि आता 8व्या न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई, एवढे दोघच आपल्याला महत्वाचे आहेत. पहिला राष्ट्रीय वेतन आयोग 1946ला ज्यावेळेस अंतरिम सरकार होतं त्यावेळेस स्थापन झालेला आहे. ही एक फॅक्ट चालता लक्षात ठेवा. नेक्स्ट 78 नंबरचा क्वेश्चन आहे. आपल्याला अमेरिका चर्चेत आहे, पण अमेरिकेसोबत इतरही देशांनी काही निर्णय घेतलेले असतात, ते विचारले जाऊ शकतात. आपल्याला विचारलंय अमेरिकेबरोबरच, अमेरिका तर बाहेर पडलेलाच आहे युनेस्को मधून, पण इतर कोणता देश आहे जो युनेस्को मधून बाहेर पडलेला आहे? होंडुरास, मेक्सिको, व्हेनेझुएला आणि निकारागुआ. तर निकारागुआ जो दक्षिण अमेरिकेमधला देश आपल्याला पाहता येतो, मिडल मधला जो आहे मध्य अमेरिका, त्याच्यामधले निकारागुआ हा देश आपल्याला पाहता येतो आणि मग तो युनेस्को मधून बाहेर पडलेला आहे. अमेरिकेच्या गडबडीमध्ये आपल्याला इतर देश फॅक्ट सुटू शकतात, म्हणून ते जाणीवपूर्वक तो प्रश्न आपण घेतलेला आहे. ठीक आहे. 79 नंबरचा क्वेश्चन, अयोग्य पर्याय निवडा असं विचारलेलं आपल्याला पाहता येतं. NHRC संदर्भातला आहे, नॅशनल ह्युमन राईट कमिशन संदर्भातलं. काय विचारलंय पाहूयात. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही सुब्रमण्यम यांची NHRCचे 9th अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. चेक करूयात. दुसरं स्टेटमेंट आहे, मानवी हक्क संरक्षण कायदा 1990 नुसार राष्ट्रीय मानवी हक्क आयोग कामकाज करतो किंवा त्याचं कार्यरत करत असतो. 2 फॅक्ट विचारल्यात, अयोग्य विचारलंय. त्यातलं अयोग्य आहे पर्याय क्रमांक 2. 1990 नाही तर 1993 आहे. यापूर्वी आयोगानं राष्ट्रीय महिला आयोगासंदर्भातला एक प्रश्न विचारला होता आणि त्यावेळेस त्याचं स्थापना वर्ष चुकीचं दिलेलं होतं. मग त्याच प्रकारचं आहे. आपल्याला सगळं आठवतंय, मग वर्ष आपली गडबड होऊ शकते. काही लोकांना स्थापना पण एक्झॅक्ट आठवल, काही लोक म्हणतील 12 ऑक्टोबर 1993 ला स्थापना झालेली आहे. मग असंही लक्षात ठेवू शकतो की आपण त्याच्या अगोदरचा कायदा आहे, पण कायदाही त्याच वर्षीचा आहे हे लक्षात ठेवा. कायदा 12 ऑक्टोबर 1993 ला लागू झाला आणि 28 सप्टेंबर 1993 ला रेट्रोस्पेक्टिव्हली स्थापना झालेली क्लिअर केलं जातं. मग NHRC संदर्भातल्या 2 तारखा लक्षात ठेवायच्या, 12 ऑक्टोबर 1993 आणि 28 सप्टेंबर 1993, त्या दोन्ही तारखा आपल्याला पाहता येतात. मग आताचे अध्यक्ष कोण आहेत, तर व्ही सुब्रमण्यम आहेत. हे 9वे अध्यक्ष आहेत. तीही फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करतात, तर राष्ट्रपती करतात. 1+5+7 असे 13 लोक असतात, हे लक्षात ठेवा. अध्यक्षपदी असणारी व्यक्ती ही सर्वोच्च न्यायालयाची माजी सरन्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश दोन्हीपैकी काहीही चालतं, हे लक्षात ठेवा. त्या पहिले व्यक्ती झाले. 5 व्यक्तीमध्ये कोण असतं, तर 5 व्यक्तीमध्ये एक सुप्रीम कोर्टाचे आजी किंवा माजी न्यायाधीश असतात.
त्याच्यानंतर एखाद्या उच्च न्यायालयाचे आजी किंवा माजी मुख्य न्यायाधीश असतात आणि 3 असे व्यक्ती असतात ज्याच्यामध्ये त्यांना मानवी हक्काचं ज्ञान किंवा अनुभव असावा आणि या 3 पैकी 1 महिला असावी असा निकष आहे. नंतर जे 7 व्यक्ती असतात त्या 7 व्यक्तीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग, महिला आयोग, त्यानंतर अल्पसंख्याक, बाल हक्क आयोग आणि दिव्यांग आयोग या 7 आयोगाचे प्रमुख व्यक्ती असतात. हे लक्षात ठेवा. असे 7 हे 13 व्यक्ती असतात. याची समिती, या समितीवर एक प्रश्न विचारला जातो. नियुक्ती राष्ट्रपती करतात पण शिफारस समितीमध्ये कोण आहेत तर पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री 2 झाले, लोकसभा आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते, त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे उपसभापती असतात. हे लक्षात ठेवा. सभापती नसतात कारण सभापतीपदी उपराष्ट्रपती असतात हे विचारलं जातं. यांचा कालावधी पाहिला तर 3 सत्तर असतो म्हणजे 3 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत असतात. पुनर्नियुक्ती होती का तर होऊ शकते, काही अडचण नाही, हे लक्षात ठेवा. वेतन कोण देतं तर वेतन केंद्र सरकार ठरवतो, हे लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये अयोग्य विचारलेलं आहे तर ब स्टेटमेंट अयोग्य आपल्याला पाहता येतं. पर्याय क्रमांक इथं 1990 नको, 1993 पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे 79 नंबरचा क्वेश्चन आपला डिस्कस करून झालेला आहे. शेवटचा क्वेश्चन, आजच्या टेस्ट 3 मधला शेवटचा क्वेश्चन, वर्ड ऑफ द इयर 2024 याच्यापैकी योग्य जोड्या जुळवा. या प्रकारचे प्रश्न अधूनमधून विचारले जातात की कोणत्या डिक्शनरीनं कोणता वर्ड हा त्या वर्षभरात जो चर्चेत आलेला आहे किंवा जास्त सर्च केला गेलेला आहे ते शब्द त्या डिक्शनरीच्या वतीनं वर्ड ऑफ द इयर जाहीर केले जातात. इथं 4ही एक्सपेक्टेड डिक्शनरी घेतलेल्या आहेत. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, कॉलिन्स आणि मेरियम वेबस्टर अशा आपल्याला पाहता येतात. ऑक्सफर्डनं ब्रेन रॉटला घेतलेला आहे. ब्रेन रॉट जे मी सोशल मीडिया वापरतो आणि त्याच्यामुळं आपलं जे अटेन्शन स्पॅन आणि सगळंच केमिकल लोचा जो शब्द वापरला जातो त्या संदर्भातला शब्द आपल्याला पाहता येतो. त्यानंतर केम्ब्रिजनं मॅनिफेस्ट घेतलेला आपल्याला पाहता येतोय. कॉलिन्सनं ब्रॅट घेतलेला आहे आणि मेरियम वेबस्टरनं पोलरायझेशन घेतलेला आहे. अशा प्रकारे वर्ड ऑफ द इयर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या डिक्शनरीच्या वतीनं कोणता शब्द वर्ड ऑफ द इयर ह्या जाहीर केलेला आहे. ठीक आहे. 80वा प्रश्न झालेला आहे. आज आपण 15 जे आपले क्वेश्चन आहेत ते डिस्कस केलेले आहेत. आपल्या सगळ्या ज्या टेस्ट सिरीज असणार आहेत करंटच्या त्यातले क्वेश्चन हे मोस्ट एक्सपेक्टेड या कॅटेगरीमध्ये असणार आहेत. मी पुन्हा सांगतो, तुमच्या 2017 पासून ते 2025 पर्यंतच्या तुमच्या परीक्षा आणि इतरही परीक्षा ज्याच्यावर आयोग करंटचे क्वेश्चन विचारताय, काय पॅटर्न चेंज होतोय हे सगळं विचारात घेऊनच आपण करंटचा अभ्यास करत असतो किंवा आपले क्वेश्चन सेट केलेले आहेत. आपल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्याच विषयाला जास्तीत जास्त मार्क्स येणार आहेत, करंटला पण येणार आहेत. तुम्ही आपण जे सांगतोय ते टॉपिक आवर्जून करा आणि त्या क्वेश्चनच्या आजूबाजूचा एरिया बारकाईनं बघून ठेवा. त्यानंतर जर आता तुम्ही 15 क्वेश्चन सोडवलेले आहेत करंटचं सब्जेक्ट वाईज अनालिसिस करताना त्यात पाहिलं पाहिजे राईट किती आलेत, रॉंग किती आहेत, अनसॉल्व किती आहेत हे पाहिलं पाहिजे. मग माझं काय चुकतंय, फॅक्ट चुकती, कन्सेप्ट चुकतंय हे सुद्धा बघितलं पाहिजे आणि हे सगळं लिहिलं पाहिजे. लिहून ठेवा, लिहिणं गरजेचं आहे, मग ते लक्षात ठेवतोय. आणि या टेस्टमध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या पुढच्या टेस्ट देण्यापूर्वी पाहून ठेवा. परीक्षेला सगळ्यात महत्वाचं तो तुमचा 1 तास हा आहे. तुम्ही जो काही अभ्यास करताय तो एका साईडला राहून जातो आणि त्या 1 तासामध्ये तुम्ही जो पेपर सॉल्व्ह करता तेच क्रुशियल आहे आणि तेच प्राईम आहे. त्यामुळं पेपरचं अनालिसिस बारकाईनं करणं गरजेचं आहे. आज आपण इथं थांबूयात. पुढच्या टेस्टसाठी शुभेच्छा. थँक्यू.